नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जगदीश राठोड आणि आपण बघता माइंड गॅलेक्सी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे की TET परीक्षेबाबतीत ज्या परीक्षा फॉर्म भरत असताना घ्यायच्या अटी व शर्ती काय असतात, कशा पद्धतीने आपण दक्षता घेतली पाहिजे. आता रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि ते रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी कशा प्रकारचं फॉर्म भरायचा, कशा प्रकारचं ते आवेदनपत्र किंवा अर्ज करायचं त्याविषयी काही माहिती दिलेली आहे. प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET प्रविष्ट होण्याकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त प्रशिक्षणार्थीकडून अर्ज मागविलेले आहे. आता हे अर्ज मागवित असताना ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची जे कालावधी आहे, ऑनलाईनचे अर्ज आणि सोबत शुल्क म्हणजे फीज एवढं भरण्याकरिता 9/9/2024 ते 30/9/2024 पर्यंत अशा प्रकारची ही तारीख देण्यात आलेली आहे. आता प्रवेशपत्र जे ऑनलाईन प्रिंट काढून घ्यायचे असेल किंवा आपण ज्यावेळेस हॉल तिकीट ज्याला म्हणतो आहे की ज्यावेळेस परीक्षेकरता जाण्यासाठी लागत असते ते. आता ह्याची तारीख जी आहे ही आहे 28/10/2024 ते 10/11/2024 पर्यंत. या कालावधीत आपल्याला हॉल तिकीट जे आहे डाउनलोड करता येईल किंवा प्रिंट काढून घेता येईल. शिक्षक पात्रता परीक्षा जे आहे त्याचं पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर आहे. दोन्ही पेपरची जी तारीख आहे 10/11/2024च आहे, पण वेळेमध्ये फरक करण्यात आलेला आहे. म्हणजे पेपर 1 जे आहे ते 10:30 म्हणजे 10:30 सकाळचे तर 1 वाजेपर्यंत म्हणजे 13 वाजेपर्यंत अशा प्रकारचा उल्लेख केला गेलेला आहे. याच दिवशी पेपर 2 जे आहे तो पेपर 2 जे आहे 10/11/2024लाच आहे, पण दुपारी ते 14 वाजेपासून तर 16:30 वाजेपर्यंत. याचा अर्थ 2 वाजेपासून तर 4:30 वाजेपर्यंत अशा प्रकारचा कालावधी देण्यात आलेला आहे. मित्रांनो, जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जर झाला किंवा काही प्रशासकीय अडचणी आल्या आणि त्या अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार परिपूर्ण जे आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा याला आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही वारंवार याच्यात काही बदल झाले, तारखांमध्ये बदल झाले तर TET.in या संकेतस्थळावर जे आहे प्रसिद्ध केला जाणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला बघत राहायचं आहे. परीक्षाविषयक सर्व जसेच्या तसे आवेदनपत्र भरायचे आहे आणि परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकालविषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परीक्षा परिषदेच्या जे आहे वेबसाईट जे आहे TET.in याच्यावर उपलब्ध होत जाणार आहे. आता प्रत्येक सूचना ही आपल्याला काळजीपूर्वक वाचणे अत्यंत गरजेचं आहे, कारण की कुठल्याही प्रकारची सूचना वाचून ते व्यवस्थित समजून त्या पद्धतीनंच आपल्याला जे अर्ज भरायचा आहे किंवा आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे. आता अर्ज भरताना परीक्षकांनी जे आहे किंवा परीक्षार्थींनी जे आहे 10वी ते 12वी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता जी आहे ती असणं गरजेचं आहे. आता शैक्षणिक अर्हता आपल्याला 10वी-12वी मिळते, पण व्यावसायिक म्हणजे DLED किंवा BEd आहे आणि महाराष्ट्र एक परीक्षा पास होणं गरजेचं आहे. त्यांची दोन्ही पास असेल तर दोन्ही फॉर्म भरता येईल. याची जी जाहिरात आलेली आहे ती दिलेली आहे त्या अर्थेनुसार ते पात्र उमेदवारांची अर्ज झालेली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कुठल्याही प्रकारचं जर कार्यालयाने दिव्यांगत्व असेल, महाराष्ट्र एखादा विद्यार्थी असेल किंवा कुठल्या जाती TET 2023 घेण्याची जबाबदारी मूळ प्रमाणपत्र जे आहे मित्रांनो त्यावर बघूनच निश्चित ठरलेली आहे की दिनांक 10/11/2024 बरोबर स्कॅन केलेली जे घेण्यात येणार आहे. रंगीत नवीन त्या परीक्षेचं सर्वात महत्त्वाचं आहे की स्कॅन केलेली स्वाक्षरी असायला पाहिजे, सही असायला पाहिजे आणि ते आहे पहिली ते 5वी साठी एक स्तर आहे आणि स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनात अपलोड करण्याचे. आता हे सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व रेडी ठेवायचं. अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळेमध्ये शिक्षण सेवक भरायला सुरुवात करायची. शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रथम जी आहे परीक्षेत जे आहे प्रविष्ट होऊ इच्छिणारे जेवढेही सर्वात महत्त्वाचे की
ज्यावेळेस आपण ही परीक्षा देणार आहोत, अशा परीक्षा प्रकारचं देत ईमेल असताना आयडी या परीक्षा आपल्याला त्या उत्तीर्ण फॉर्ममध्ये होणं देणं अनिवार्य गरजेचं आहे आहे. रजिस्ट्रेशन करत या असताना. परीक्षेशी त्यासोबत संबंधित सर्व SMS शासन सुविधा सुद्धा निर्णय, आहे. अनुषंगिक म्हणजे माहिती, आपला सूचना मोबाईल नंबर जे आहे, महाराष्ट्र राज्य जे परीक्षा आपण फॉर्म परिषदेच्या भरत असताना ईमेल आता आयडी आणि सर्वात मोबाईल नंबर महत्त्वाचं की एक स्वतःचा सांकेतिक स्थळ या दिलेलं दोन्ही आहे. भ्रमणध्वनी ते क्रमांक आहे असं जे म्हटलेलं आहे, https तो जर व्यवस्थित असला तर 2 SMS आपल्याला जे आपल्या असं स्लॅश त्या दिलेलं आहे 2 क्रमांकावर येईल आणि आणि ईमेलवर त्याच्यानंतर सुद्धा महा मेसेज येईल. TET आता हे व्यवस्थित जतन करून म्हणजे या व्यवस्थित ठेवायचे. संकेतस्थळावर पेपर उपलब्ध 1 आहे. आणि ऑनलाईन प्राथमिक अर्ज भरणे स्तरासाठी आहे, हे तर परीक्षा पेपर 2 शुल्क हे भरणे उच्च जे आहे प्राथमिक स्तरासाठी आहे. हे याच दोन्ही संकेतस्थळावर होणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिकेसाठी वेळ व इतर ज्यांना सविस्तर इच्छुक माहिती उमेदवार आहे, तपशील जे जे आहे प्रविष्ट होऊ इच्छिणारे परीक्षेच्या उमेदवार आहे, उपरोक्त दोन्ही वेबसाईटवर स्तरांसाठी देण्यात येणार आहे. प्राथमिक स्तर व सर्व उच्च संबंधितांनी प्राथमिक स्तर संकेतस्थळावर असं जाऊन माहिती विकल्प त्यांनी निवडायचे की घेऊन दोन्हीसाठी घ्यायची आहे. आपण त्याचं अर्ज 9/9/2024 करतोय, जेणेकरून ते परीक्षा 30/9/2024 बैठक व्यवस्था एकाच पर्यंत ठिकाणी करता येईल. म्हणजे त्यावेळेस अर्ज त्यांना करण्याची अडचण तारीख जाणार आहे. नाही. आणि तुमची प्रवेशपत्र जे ऑनलाईन प्रिंट काढून परीक्षेचं घेण्याचे केंद्र आहे आहे, तो ती केंद्र तारीख आहे एकच आणि एकाच ठिकाणी बसण्याची व्यवस्था तुमची होऊ 28/10/2024 शकेल. ते प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची 10/11/2024 आवश्यकता नाही. पर्यंत आणि जर शैक्षणिक दोन्ही पात्रता स्तरासाठी जर परीक्षेस करायचं असेल पेपर तर 1 एकच जे अर्ज आहे हा दोन्ही ते स्तरासाठी 10 चालू तारखेला शकणार आहे. 10/11/2024 ला सकाळी आता जी 10:30 जाहिरात आहे, ते 1 उमेदवारांना वाजेपर्यंत केवळ आणि ऑनलाईन पद्धतीनंच हा अर्ज शिक्षक भरता पात्रता येईल. परीक्षा जी आहे आपण पेपर ऑफलाईन 2 जे पद्धतीने आहे अर्ज हे 10 भरल्या तारखेला जात नाही किंवा ते 14 स्वीकारल्या म्हणजे 2 जाणार नाही, वाजेपासून याची सर्वांनी तर नोंद घ्यायची आहे. 4:30 पर्यंत आणि आहे. परीक्षेचे शुल्क जे या सुद्धा पद्धतीने राहणार आहे. तो ऑनलाईन किंवा याची बँक क्रेडिट, सर्वांनी डिबेट दक्षता कार्ड घ्यावी. याद्वारे सुद्धा भरल्या जाणार आहे. आपण जर विचार केला की चलनद्वारे आपण भरू तर असं शक्य नाही, कारण की तशी व्यवस्था नाही आहे. परीक्षा जे शुल्क आहे यशस्वीपणे भरल्यानंतर आवेदनपत्रातील जी माहिती आहे अंतिम करण्याचं म्हणजे ती सबमिट करता येईल. आपल्याला त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करायची आहे किंवा बदल करायचा आहे ते त्यानंतर शक्य नाही. आता त्यानंतर जे आहे जे निवेदन स्वीकारला जाणार सुद्धा नाही. कुठं पण आपण प्रत्यक्षात आपण निवेदन देऊ असं म्हटलं तर हे शक्य नाही आहे. आता अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारला जाईल. म्हणजे ते ऑनलाईन पद्धतीनंच ते शुल्कसुद्धा त्या आवेदनपत्राच्या सोबत स्वीकारला जातं. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. जरी तुम्ही अर्ज भरला आणि परीक्षा शुल्क जर भरला नाही तर त्यावेळेस त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही किंवा तसा अर्ज तो स्वीकारला जाणार नाही. आता त्याचबरोबर आहे ऑनलाईन आवेदन पत्रासोबत जो आहे कोणत्याही कागदपत्राची प्रत जोडण्याची आता गरज नाही, कारण की फक्त जेवढं पत्र दिलेलं आहे आवेदनामध्ये माहिती दिलेली आहे तेवढंच पुरेशी आहे. कारण की आवेदनपत्र किंवा कागदपत्र हे प्रमाणपत्र गट शिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुद्धा जमा करण्याची आवश्यकता नाही आहे. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जात आहे. म्हणजे हा प्रवास परीक्षेपुरता आहे आणि निकाल घोषित केल्यानंतर जे आहे परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक किंवा व्यावसायिक कागदपत्र पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी ज्या वेळेस तुम्ही पास झालात किंवा कुठल्या प्रकारचा रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर त्यावेळेस मूळ कागदपत्र बघण्यात येईल आणि त्याची व्हेरिफिकेशन किंवा पडताळणी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्र अपूर्ण असल्यास त्या उमेदवाराचे प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास त्यांनी आपल्या जे कुठल्याही प्रकारचे सर्टिफिकेट आहे तो सादर करू न शकल्यास परीक्षेची उमेदवारी त्याची रद्द होऊ शकते किंवा रद्द होतच जर समजा ते कागदपत्र त्यांनी सादर केले नाही. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेली माहिती जी आहे मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून जरी आलं तर आपण फरक जर आढळून आला, तुम्ही परीक्षेत उल्लेख वेगळं केला आणि प्रत्यक्षात ते कागदपत्र वेगळे जर असेल आणि वेगळ्या पद्धतीचं असं जरी असलं तरी उमेदवारी रद्द केल्या जाणार आहे. मित्रांनो, या गोष्टी म्हणूनच परीक्षा फॉर्म जेव्हा भरायचा असेल त्यावेळेस तो परीक्षा फॉर्म जो आहे आपल्याला त्या पद्धतीनं भरायला पाहिजे. एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राची शुल्क परत घेतली जाणार नाही. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता सन जे आहे 2018 व 19च्या TET गैरप्रकरणात जे समाविष्ट असलेले उमेदवाराची यादी आहे ते MSCE
pune.in या संकेतस्थळावर जे आहे प्रसिद्ध केलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव उमेदवारांनी संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी. आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील. तसेच या 2018-2019 यादीमध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल. याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेले संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळावर तपासावे. आता हेल्पलाईन नंबर आहे 9028472681. आता हा जो नंबर आहे असे 3 नंबर आहे. शेवटचे 81 आहे तर तिथं 82 किंवा 83 असं 3 पैकी कोणत्याही नंबरवर आपल्याला संपर्क साधता येईल. आता त्यासोबत दूरध्वनी सहाय्य उपलब्ध जे आहे ते कधीपासून कधी राहील 10 ते 6 पर्यंत दिवसा कार्यालयीन वेळातच. सविस्तर माहितीकरिता आपल्याला maha.tet.in वर आपल्याला संपर्क करता येईल. मित्रांनो, अशीच माहिती TET बद्दल घेत राहण्यासाठी आपण पुढे सुद्धा अशाच प्रकारचं जे आहे आमच्यासोबत राहायचं आहे. आणि या माइंड गॅलेक्सी यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि आपण आमच्यासोबत राहा. धन्यवाद.